डान्स करता येतो का? हा दाखव बरं करून. बरं रे बरं. हा अशा गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, मी अवधूतला भेटायला आलो आहे. अवधूतने सायकलीत पाय घालून घेतला आहे. दाखव किती लागले पायाला. हे बघा मित्रांनो, किती लागले पायाला. कसं काय लागलं? सायकल पाय गेलता. सायकल खेळत होता काय? हा. आणि कोण चालित होतं सायकल? सार्थ चालित होतं. हा. आता शाळेत किती दिवस झाले जात नाही? 8 दिवस झाले का? 8 दिवस झाले शाळेत जात नाही. अजून किती दिवस नाही जायचं? 15. अजून 15 दिवस. बरं, चांगली बाबा. ह्याला आधी शाळेत जायचं लय कटाळा, त्यातनं लागलं. हे लागायच्या आधीच म्हणायचा काहीतरी झालं पाहिजे, म्हणलं मला ताप बी पियाला पाहिजे, म्हणजे शाळेत जायला नाही जमायचं. आणि पायाला लागून घेतलं. शाळेत जायचा कटाळा आहे का? शाळेत जायचा कटाळा आहे म्हणतो. कटाळा येतो शाळेत जायला. करमत घरी थांबल्या, करमत. आणि शाळेत गेले काय होतं? ते म्हणते शाळेत गेले आरामात झोप येते, एकदम गार झोप लागते ना. सकाळच्याला भाकर खाऊन जात असतील दाबून. शाळेत गेले की झोप येते. शाळेत गेले जेवायला सुट्टी झाली ना, जेवायचं झालं ना की मग गार लागले की खराटी वाटते. आता आणि घरी राहिल्यावर चांगलं वाटतं ना. नुसतं मोबाईल असतो. हां, ते त्याला वाटतं घरी राहिलं का त्याला वाटतं मोबाईल बघायला भेटतो. शाळेत मोबाईल नसतो ना, काही का नाही. शाळा म्हणलं की नको म्हणतो. घरचे 6 म्हणले की भारी पाठ करतो, जसं 10 दिवस जेवलाच नाही. आणि घरचे जर म्हणले घरीच राहतं, मग आनंद होतो का? आनंद होतो म्हणतोय, आहे ना. लय आनंद होतो ना. अरे शाळाच जा, चांगलं असतं शाळेत गेलेलं. नाही नको अभ्यास करू वाटतो का तुला? नाही. मोबाईल बघू वाटतो का? बघू वाटतो. अभ्यास म्हणल्यावर नको म्हणतोय. नाही म्हणतोय अभ्यास म्हणतो. होय, माझं नाव अरुण आहे. अरुणची स्पेलिंग सांग बरं. ARUN अरुण. बरोबर सांगितली की तू. काय मला येत नाही म्हणले? गणित येत नाही. गणित येत नाही बाई. हा. गणित मला बी येत नव्हतं शाळेत. लय हानाचे गणिताचे मास्तर. मला बी हानते तू. हा. तुला लय हाणलं पाहिजे, तू शाळेतच जात नाही. कमीत कमी मी शाळा तरी जायचो. का हातीत म्हणून शाळा जाऊ वाटत नाही? नाही. मोबाईलमुळे जाऊ वाटत नाही का? मोबाईल बघू वाटतो. आणि जर तुला मोबाईल दिला तर मग जाशील का शाळेत? नाही का? नाही, मोबाईल घेऊन जायचं ना शाळेत. उसर हांट छपाटीने. छपाछप छपाछप छपाछप. कोंबड्याचा आवाज काढतो तुला? कोंबड्याचा मला अंकिता म्हणली अवधूत कोंबड्याचा आवाज काढतो. होय, काढ बरं. शिव कोंबड्याचा आवाज होय. हा, फार कोंबडा गायला दिसतोय. कोंबडा फारच गायला दिसतोय म्हणलं. मांजरीचा काढे बरं. कुत्र्याचा बी येतो का? रामदी गलीले कुत्रे इकडे यायचे. तुला एक प्रश्न विचारतो, उत्तर देशील का? बरोबर द्यायचा. 4.5 आणि 4.5 किती? 9. बरोबर दिलं. आणि तू काय मला गणित येत नाही? अरे असं अवघड येत नाही. येतं असं आणि मल्टिप्लिकेशन हे येत नाही का? हा, मग डान्स करता येतो का? दाखव बरं करून. बरं. रे बरं. हा अशा मित्रांनो, अवधूतला एक प्रश्न विचारूया, बघूया त्याला त्याचं उत्तर देता येते का. तुला एक प्रश्न विचारू का? गोमूजवळ 9 आंबे होते, त्यातले 2 आंबे गोमूने खाल्ले. आता किती आंबे राहिले गोमूजवळ? 7. जमते की? हुशार आहे की ना शाळेत तू? नाही, हुशार आहे. बरोबर उत्तर दिलं अवधूतने. अजून एक प्रश्न विचारू का? एकच का? लय विचारलं काय होतं ते? मग तो एकच विचारायला ना काय विचारू? झोप येते का प्रश्न जास्त विचारलं? कसं काय? 20 मधून 7 गेले, खाली किती राहिले? 20 मधून
सात गेले हम्म. पहिले 20 मार्च गेले 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 तू तर हाताची आणि पायाची बी बोटं मोजी तू 7 गेले हाताची आणि पायाची बी बोटं त्याला कमी पडली मोजायला 7 गेले 1 2 3 4 11 12 13 बरोबर सांगितलं 13. आता रोज शाळेत जायचं. आता सायकलला खेळायचं हा खेळणार होय परत लागलं पाहिजे मग परत शाळा बुडणार हा. शाळा बुडायसाठी हो काही बी करू शकतो. त्याला शाळेचा लई कटाळा आहे. घरची शाळेत जा म्हणलं की त्याला असं रडा येतं आसरू येते त्याच्या डोळ्यातून आहे ना. घरचे अभ्यास कर म्हणले अभ्यास करतो का तू काय होतं घरचे अभ्यास कर म्हणलं ताप येते हो. आणि मग ताप घालाय परत काय करावं लागतं दवाखान्यात न्यावं लागतं दवाखान्यात. अवघडीला का मग तुझं. ही उंबराचं झाड बघा मस्त वातावरण इथं. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.